आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। भक्तीचा मळा फुलला। कुर्लपमध्ये पाडेगाव वाडी रत्नागिरी पालखीचे जंगी स्वागत। ज्योतिबाच्या नावानं चांग भलच्या जयघोषात आणि गुलालाच्या उधळणीत पाडेगाव ते वाडी रत्नागिरी ज्योतिबाकडे मार्गस्थ होणाऱ्या पालखीचे कुर्लप येथे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले। कुर्लप येथील श्री ज्योतिर्लिंग मंडळाच्या वतीने या पालखी सोहळ्याचे आयोजन आणि स्वागत अत्यंत देखण्या पद्धतीने पार पडले। वारणा दूध संघाचे कार्यकारी संचालक श्री सुधीर कामेरकर यांच्या शुभ हस्ते पालखीचे पूजन व दिंडीचे जंगी स्वागत करण्यात आले। यावेळी भाविकांना फराळाचे वाटपही करण्यात आले। कामेरकर यांनी यावेळी पालखी सोहळ्याच्या परंपरेचे कौतुक करत वारकरी संप्रदायाचा हा वारसा जपल्याबद्दल मंडळाचे आभार मानले। दरवर्षीप्रमाणे ही पालखी शनिवारी दिनांक 14 सायंकाळी कुर्लपमधील श्री ज्योतिर्लिंग मंदिरात मुक्कामासाठी विसावली। यावेळी मंदिरात पालखीची विधिवत पूजा व अर्चा करण्यात आली। रात्री उशिरापर्यंत भजनाच्या सुरांनी परिसर भक्तिमय झाला होता। दर्शनासाठी आलेल्या सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। हा सोहळा यशस्वी करण्यासाठी श्री ज्योतिर्लिंग मंडळाचे सर्व सदस्य अग्रभागी होते। यामध्ये विठ्ठल जाधव, विश्वास सुतार, कुमार जाधव, काशीनाथ जाधव, शिवाजी देवकर, वसंत मोहिते, महादेव मोहिते, भास्कर जाधव, मोहन शेट्टे, धनाजी देवकर, फौजी दिलीप जाधव, संदीप साळुंके यासह अनेक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले। पाडेगाव ते ज्योतिबा डोंगर असा हा पायी प्रवास भक्ती आणि शक्तीचा संगम आहे। कुर्लप ग्रामस्थांनी केलेले स्वागत आमच्यासाठी ऊर्जा देणारे आहे, अशी भावना यावेळी वारकऱ्यांनी व्यक्त केली।